Find the value of k if x is equal to 3 is a root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशनचं रूट देखील दिलेलं आहे आणि त्यावरून k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपल्याला रूटची जी व्हॅल्यू दिली आहे ती अगोदर लिहून घेऊया. x is equal to 3. त्यानंतर जे इक्वेशन दिलं आहे ते घेऊया. kx square minus 10x plus 3 is equal to 0. आता जी x ची व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण या इक्वेशन मध्ये ठेवूया. Therefore k multiply by x square, x ची व्हॅल्यू आहे 3 त्यामुळे इथे येईल 3 स्क्वेअर minus 10 multiply by x, x ची व्हॅल्यू आहे 3 म्हणून इथे पुन्हा multiply by 3 केलं. त्यानंतर उरलेले इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्यायचं. plus 3 is equal to 0. Therefore k multiply by 3 चा स्क्वेअर आहे 9 minus 10 3 is 30 plus 3 is equal to 0. Therefore k multiply by 9 minus 30 plus 3 answer is minus 27 is equal to 0. Therefore k multiply by 9 is equal to, हे जे minus 27 आहे ते equal to च्या साइनच्या राईट हँड साइडला घेऊन गेल्यानंतर plus 27 होतील म्हणून इथे 27 आलं. then again k is equal to 27 as it is आलं आणि हे जे multiply by 9 होतं ते 9 आपण राईट हँड साइडला घेऊन आल्यानंतर ते डिवायडेड बाय 9 होईल म्हणून डिवायडेड बाय 9. त्यामुळे आता इथे काय होईल बघा 27 upon 9. 9 1 9 and 9 3 27. So k is equal to 3. तर k ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. त्या व्हॅल्यूला आपण अगोदर फ्रेम तयार करून घेऊयात आणि आन्सर लिहूयात. Therefore the value of k is 3. तर इथे आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओच्या लिंकसाठी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. थँक्यू.